हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सकाळी सकाळी छान असे जास्वंदाला 2 फुलं आलेले होते आणि ना माझी आत्ताच पूजा झाली. म्हटलं चला यांना तोडून घेऊया. फुलं तोडत असताना म्हटलं चला आजच्या व्हिडिओला सुरुवात आपण इथूनच करूया. ह्या छान 2 फुलांपासनं, बाप्पाच्या आवडतींच्या फुलांपासनं. आणि सध्या आहे ना असं ढगाळ वातावरण सगळीकडेच असेल. मधूनच पाऊस, मधूनच ऊन आणि मधूनच धो-धो पाऊस येऊन जातो. आमच्या नाशिकमध्ये तरी सध्या असंच वातावरण आहे. तुमच्याकडे कसं आहे नक्की कमेंट करून सांगा. आजचा पूर्ण दिवस माझा कसा जातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आज आपल्या श्लोकचा बर्थडे जसं मी कालच्या म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सुद्धा आपल्या श्लोकचा 5वा बर्थडे. त्याचा आज बर्थडे जरी असला ना तरी रुटीन आमचं दररोजचं जसं असतं ना तसंच सुरू झालेलं होतं. सकाळी सकाळी मी त्याला स्कूलला जाण्यासाठी उठवलं. आता त्याची स्कूल 9:30ला असते आणि मी त्याला 9 वाजता उठवत असते. 9 वाजेपर्यंत पूर्ण मी त्याला झोपून देते आणि त्यानंतर मग त्याचं पटपट आवरून देत असते. तर सकाळी-सकाळी मी त्याला असं छान उठवलं. आता बर्थडे आहे, स्पेशल दिवस आहे त्याचा, तर थोड्याशा त्याच्याबरोबर गप्पा तर मारल्याच पाहिजे. आज बर्थडे आहे म्हणूनच मी त्याच्याबरोबर गप्पा नाही मारत. तर दररोजचं माझं रुटीन असंच असतं. दररोज त्याला मी सकाळी उठवते ना, तर खूप साऱ्या गप्पा मारत-मारत उठवते आणि तो लगेच उठला सुद्धा जातो आणि डायरेक्टली असं आपण म्हटलं ना, "उठ रे" वगैरे, तर मग काही उठतच नाही. मग लगेच रडगाणं चालू होऊन जातं. "मला स्कूलला नाही जायचं, तू लवकर घ्यायला येत नाही," असं तसं आमचं चालू असतं. पण जेव्हा मी त्याच्याबरोबर अशा गप्पा मारते ना, त्यानंतर तो लगेच इतका फ्रेश उठतो ना, की 20-25 मिनिटामध्ये त्याची तयारी होऊन मी त्याला स्कूलला सोडवायला सुद्धा घेऊन जात असते. पण जर चिडून मी त्याला जर उठवलं ना, तर मात्र सगळं फिस्कटून जातं. आता इथे तो फ्रेश छान उठलेला आहे. अंघोळीसाठी मी त्याला पाणी उतरवून दिलं आणि तोपर्यंत मी ना इकडे कपड्यांच्या म्हणजे ब्लँकेटच्या घड्या घालून घेते आणि हे रुटीन माझं दररोजचं असंच असतं. मुलांची स्कूल असली ना, तर त्या दिवशीचं रुटीन एकदम परफेक्ट असतं. सगळी कामं पटापट आवरली जातात. पण जर सुट्टी असली ना, तर सगळी कामं लांबणीवर पडली जातात. रात्री मला एक व्हिडिओ शूट करून घ्यायचा होता. जसं तुम्ही Insta बघतात, YouTube बघतात, मी सुद्धा बघत असते. जे काही ट्रेंड असतात, काही रील्स असतात. आता मी ना श्लोकचा 5 बर्थडे मग थोडंसं बर्थडेचं डेकोरेशन वगैरे तशा आयडिया मी घेतलेली आणि त्यामध्ये तो रील मला दिसला, की 5 मधनं 6 मध्ये एंट्री केल्याचा. तर तो मी रात्री शूट केला आणि आणि शूट करताना आहे ना श्लोकला खूप हसू यायचं. मग मी त्याला रागवली, तर तो आहे ना लगेच त्याचं झोपून गेला बर्थडे बॉय. तर ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओच्या एंडिंगला दाखवलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, तर नक्की आधी तो बघा, नंतर हा बघून घ्या. तर असं झालेलं आणि पण ते शूट करण्यासाठी ना मला काही टेडी, त्यानंतर ज्या काही सोफ्यावरच्या पिलो आहेत, ज्या तुम्हाला माझ्या हातात दिसतायत, तर त्या पिलो, तर हे सगळं सामान आहे ना इकडे मागे आणावं लागलं होतं आणि आज बेडरूम आवरण्यासाठी ना जरा जास्तच वेळ लागला. आता थोडासा पाऊस, थोडंसं ऊन हे चालूच आहे. पण त्यामध्ये सगळ्यात मोठा जो काही प्रॉब्लेम असतो ना, तो म्हणजे कपडे न सुकण्याचा. त्यामुळे रात्री झोपताना न चुकता दररोज आहे ना हा स्टँड आहे ना या बेडरूममध्ये घेऊन यावं लागतं आणि हा फॅन जो आहे ना तो रात्रभर चालू असतो. त्यामुळे ना कपडे पण थोडे सुकले जातात आणि फॅन आहे ना थोडा खाली पण आहे. त्यामुळे हवा जास्त लागते. तर हे काम माझं नित्यनेमाने ठरलेलंच आहे. आता त्याला अंघोळ घालायची, पण त्याच्या आधी ना त्याचे कपडे मी काढून ठेवत होती. कपडे तर मी कालच तुम्हाला दाखवले आणि हा व्हाईट टी-शर्ट आणि व्हाईट पॅन्ट होती. पण तो आम्ही ना एक मेहंदी कलरची त्याची जीन्स होती त्याच्यावर आहे ना थोडासा मॅच केला आणि छान दिसतोय पण. आज बर्थडे बॉय तर इतका गोड दिसत होता आणि आपली मुलं तर आपल्याला दररोजच गोड दिसतात, पण स्पेशल दिवशी जास्तच. आता बर्थडे आहे त्यामुळे त्याच्यावर तर खूप सारं प्यार येतच होतं. त्याची मी छान-छान अशी तयारी करून दिली. त्यानंतर पहिलं तर तो देवाच्या पाया पडला. देवाला पहिलं चॉकलेट दिलं आणि त्यानंतर पप्पाला भेटला, आजी-बाबाला पण भेटला. आता हे सगळं मी त्याला ना रात्री झोपताना सांगितलेलं होतं. उद्या तुझा बर्थडे स्पेशल दिवस आहे. सकाळी उठलं की छान असं देवांच्या पाया पडायचं, देवाला पण चॉकलेट द्यायचं. नंतर आजी, बाबा, पप्पा, आम्हा सगळ्यांना पण भेटून घ्यायचं. तर हे सगळं आहे ना मी त्याला काल सांगून ठेवलेलं होतं, स्कूलच्या जाण्याआधी तू हे सगळं कर. बरोबर त्याने आज सकाळी तेच सगळं केलं. आता थोडेसे मी चॉकलेट्स त्याला स्कूल बॅगमध्ये तर दिलेलेच आहे. त्यानंतर टिफिन भरायला घेतला. भाजी-पोळीच होती, पण त्याला ती नको होती आणि तो कधीच असं होत नाही, की भाजी-पोळी सोडून त्याला दुसरं काही दिलं ना, तर तो टिफिन नेत नाही. असं त्याचं ठरलेलं म्हणून मी भाजी-पोळी भरली. आरूसाठी मी खिचडी भात बनवलेला होता आणि त्याने ते बघितलं, तर तो बोलला, की "मला पण खिचडी भात दे." मग मी त्याला खिचडी भात, चमचा आणि त्याचा टिफिन इकडे भरून घेतला, बॉटल भरून घेतली आणि सकाळी ना त्याची बॅग मला नित्यनेमाने एकदा चेक करून घ्यावी लागते. नाहीतर तो काय होतो म्हणजे संध्याकाळी सुद्धा मी चेक करतच असते. माझ्या स्वतःच्या हाताने भरते. पण त्याचं असं आहे ना, मी आवरल्यानंतर सुद्धा त्याला अभ्यास करायचा असतो. मग कंपासच बाहेर काढ, पेन्सिल इकडे ठेव, इरेजर तिकडे ठेव, असं त्याचं चालतं. ही बुक बाहेर, ती मध्ये. असं सगळं तो करतच असतो. त्यामुळे सकाळी ना टिफिन वगैरे भरला, की म्हणजे जेव्हा मी बॅगमध्ये टाकते ना, त्यावेळेला मला आहे ना, त्याची बॅग व्यवस्थित एकदा चेक करून घ्यावी लागते आणि आता सुद्धा मी भरून ठेवलेली होती, तरी सुद्धा कंपास आहे ना, टीव्ही समोरच त्यांनी ठेवलेली होती. म्हणजे हे मुलं करतातच. प्रत्येकाची मुलं अशीच असतील.
तर मग ते पण मी आता इथे भरून घेतलं. त्यानंतर माझं ठरलेलं असतं त्याची जी काही पेन्सिल आहे तिला पण शॉर्पनर करून द्यायचं. तसं त्याला जमतं, पण असं वाटतं नाही की नको जाऊ द्या, आपणच त्याची तयारी करून द्यावं. तर ते शॉर्पनर वगैरे सगळं करून दिलं. बघितला टायमिंग तर थोडासा वेळ होता आणि मी त्याचं सकाळी-सकाळीच औक्षण करायला घेतलं. कारण संध्याकाळी ना इतकी गर्दी होऊन जाते, इतकी घाई होऊन जाते आणि मग आहे ना व्यवस्थित औक्षण करताच येत नाही. असं माझे आहे ना या आधीचे सगळे अनुभव. त्या अनुभवावरून आहे ना यावेळेस मी ठरवलंच होतं, की अरूचा बर्थडे असू द्या किंवा श्लोकचा बर्थडे असू द्या, मी त्यांचे ना सकाळी-सकाळीच औक्षण करून घेत जाईल. म्हणजे निवांत मला पण आहे ना व्यवस्थित औक्षण करता येईल आणि सगळे मोठे असतात घरामध्ये आणि सगळे त्याच्यासाठी आलेले असतात. मग असं वाटतं ना पहिला मान त्यांना द्यावा. आपण कसं काय पहिलं घ्यायचं नाही का? आपला जरी मुलगा असला तरी सुद्धा म्हणून मग मी ते काही करतच नाही. ज्या गोष्टी आपल्या मनाला पटत नाही ना, त्या करायच्याच नाहीत आणि मला ते पटतच नाही आणि जरी मी असं कधी जर केलं तर कधी नाहीये, पण झालंच माझ्याकडनं, तर ते मनाला माझ्या खंत लागून राहते, की आपलं चुकलं, आपण असं नव्हतं करायला पाहिजे. त्यापेक्षा आहे ना, आधी सगळ्यांना मान देऊन टाकते आणि मी शेवटी करते आणि मग मला आहे ना, ते घाई-घाईमध्ये म्हणजे कोणतेही काम असू द्या, घाई-घाईमध्ये केलं ना, त्याचं समाधानच भेटत नाही. म्हणून म्हटलं, नाही चला, आता आहे ना, आपण त्याचं सकाळी-सकाळी औक्षण करून घेऊया. एकदम निवांत ज्या मनातल्या इच्छा होत्या, त्या सगळ्या बोलून व्यवस्थित त्याचं औक्षण करून घेतलं. आजी पण होत्या, तर आजीला म्हटलं, "तुम्ही पण करून घ्या." त्या म्हणे, "मग संध्याकाळी नाही करायचं का?" नाही म्हटलं, "संध्याकाळी करायचंय, पण ते खूप घाई होते म्हणून आत्ता करून घ्या." मग आता आम्ही औक्षण करून घेतलं. पुन्हा एकदा तो देवाच्या पाया पडला आणि हे मात्र तो स्वतःहून करत होता. हे काही मी सांगितलेलं नव्हतं आणि त्यानंतर मी त्याला स्कूलला सोडून आली. दिवसभर मी काही शूट केलं नाही. कारण बर्थडे असल्यानंतर बापरे! किती घाई असते ना, काही म्हणजे ती शब्दातच सांगू शकत नाही. फोन येणारे असतात, काही मेसेज येतात. मग त्यांना थँक वगैरे बोलण्यामध्ये त्यानंतर केकवाल्याला पण फोन करून दिला. कसं काय व्यवस्थित नाही का? म्हणजे एक कन्फर्मेशन. तर मग ते सगळी कामं करत-करत आहे ना 4 वाजले. थोड्या वेळ सुद्धा पडायला भेटला नाही किंवा फक्त जेवढं जेवण निवांत झालं ना तेवढंच, बाकी काहीच नाही. मुलांना स्कूलवरनं आणलं, त्यांचं जेवण वगैरे सगळी तयारी आणि मग 4 वाजता म्हटलं चला आता आपण आहे ना थोडं-थोडं तयारीला लागूया. जेवढं लवकर आवरलं जाईल ना तेवढी धावपळ कमी होऊन जाते. किचनमध्ये सुद्धा स्वयंपाकाला आमची सुरुवात झालेली होती आणि इकडे डेकोरेशनला जवळ आम्ही 4:30ला लागलेलो असू. तर सुरुवातीला वाटत होतं, की खूप लवकर करतोय, फुगे फुटून जातील म्हणून. पण ते काही फुटले नाही. जरा क्वालिटी पण चांगली होती फुग्यांची, बलून्सची. तर मस्त आम्ही ना पहिलं तर फुगे फुगवून घेतले. त्यानंतर जो काही एक ना टेप भेटतो त्यामध्ये फक्त ते अटकवायचे आणि जी काही रिंग आपल्याला जसा गोल आकार किंवा चौकोनी आकार जसा आपल्याला हवा तसं ते बनला जातो. तर त्याच्यामध्ये मी ते अटकून वगैरे घेतले आणि आता माझे सासू-सासरे होते त्यामुळे मला इतकं काही टेन्शन नव्हतं. कारण ते असल्यानंतर मला त्यांचा खूप मोठा आधार असतो. तर डेकोरेशन असं आम्ही साधं सिंपल केलेलं होतं. एकदम छान मस्त वाटत होतं आणि ना लवकर आवरायला सुरुवात केल्यामुळे आम्ही ना 7:30 वाजता मस्त निवांत बसलेलो होतो. आता हे निवांत फक्त आत्याची वाट बघतोय म्हणून बसलेलो. आमचं फोटो सेशन झालं. श्लोकचे पण छान-छान फोटो काढून झाले. बर्थडे बॉय सुद्धा इथे निवांत बसलेला आणि सगळ्यांच्या गप्पा मारायचं काम चालू आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये ना ए-विंग आणि बी-विंग मिळून आहे ना इतकी छोटी-छोटी चिल्लर पार्टी काही मोठे आहे, काही आरूचे फ्रेंड्स आहे, काही श्लोकचे फ्रेंड्स आहे. पण बर्थडेला मात्र सगळेजण एकमेकांच्या घरी जात असतात आणि बर्थडे मात्र घरातल्या घरातच आम्ही करणार होतो आणि तसं पण मी माझ्या मुलांचा एकही बर्थडे हॉटेलला केलेला नाही आणि मला ती रिस्क घ्यायचीच नव्हती. कारण माझा स्वतःचा अनुभव मी जवळ बघितलेल्या गोष्टी होत्या, की बर्थडे झाला की त्यानंतर मुलं आजारी पडतात आणि एकदा आजार चालू झाला की ते बाहेर पडतच नाही. खूप अनुभव घेतले. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांचे एकही बर्थडे मी हॉटेलला नाही केला. घरीच केला. त्यांना जसा वाटला तसा केला. त्यांना जे गिफ्ट हवं ते घेतलं. त्यांच्या पद्धतीने. पण घरातल्या घरात त्याचे आजी-बाबा इकडचे, तिकडचे दोन्ही पण म्हणजे सासर-माहेर दोन्ही आजी-बाबा, ते आत्या असल्या तर आत्या आणि काका-काकी त्याची. म्हणजे आमच्या घरातल्या घरामध्येच आहे ना आम्ही असे बर्थडे सेलिब्रेट केले त्यांच्या फ्रेंड्समध्ये आणि आणि मला तरी असं वाटतं, की हे बरोबरच आहे. आता तुमचं मत काय आहे? तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण असे अनुभव घेतलेलेच असतील. मुलांचे बर्थडे केल्यानंतर ते आजारी पडले किंवा नजर लागणं वगैरे सिंपल शब्दामध्ये नजर लागून जाते मुलांना आणि मग ते खाणं-पिणं असू द्या किंवा काही ना काही आजार त्यांच्या मागे लागून जातात. त्यापेक्षा आपल्या घरातल्या घरात त्यांना हवा तसा बर्थडे केला ना, की टेन्शन राहत नाही. उगाच आपल्या हौस-मौजसाठी मुलांचं जीवन टांगणीला लावणं, ते काही बरोबर नाहीये. पण मला असंही वाटायचं बरं का, बाकीच्यांच्या मुलांचे बर्थडे आहे ना, ते छान हॉटेलला सेलिब्रेट करतात. आपल्या मुलांचे बर्थडे केले पाहिजे, एक तरी केला पाहिजे, निदान 5वा तरी असं मला वाटायचं. आता प्रत्येक आई-वडिलांना वाटतं, दुसऱ्यांचे केले की थोडंफार तर वाटतंच ना. तर वाटायचं आणि श्लोकचा पण करूया असं माझं होतं म्हणणं. पण पुन्हा म्हटलं नको, कशाला रिस्क घ्यायची हाताने. आपल्याला जवळ अनुभव आपण बघतोय, घेतोय, तरी पण आपण उगाच ते करायचं. मग त्यापेक्षा म्हटलं नको, मला जसा पाहिजे तसा मी घरामध्येच करेल आणि तसाच मी बर्थडे त्याचा सेलिब्रेट केला. खूप सुंदर छान असा बर्थडे त्याचा झालेला.
सगळ्यांनी त्याचं औक्षण करून घेतलं. आता बर्थडे त्याचा असला तरी सुद्धा आरूला सुद्धा औक्षण मी करून घेत असते. कारण दोन्ही मुलं माझ्यासाठी तेवढीच स्पेशल आणि तेवढीच म्हणजे दोघंही सारखेच आहे माझ्यासाठी. त्यामुळे आरूचा बर्थडे असला ना, तरी मी श्लोकचं औक्षण करते आणि श्लोकचं असलं तर आरूचं. केक मी त्याच्यासमोर ठेवला आणि लगेच त्याने असं चोरून आहे ना, उंदीर मामासारखं लगेच टेस्ट करून बघितलं. तर छान इथे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं. खूप मस्त वाटत होतं आणि हॉटेलमध्ये काय आणि घरात काय हेच तर करणार होतो ना. पण खरं सांगते खूप मस्त असा बर्थडे त्याचा झालेला आहे. खूप छान. सगळे त्याचे फ्रेंड्स आलेले होते आणि फ्रेंड्स आल्यानंतर मुलांना किती आनंद होतो ना, ते काही आपण सांगू शकत नाही. मुलांसाठी ना त्यांचे फ्रेंड्स जास्त महत्त्वाचे राहतात. त्यांना असं वाटतं, की माझ्या फ्रेंड्सनी माझ्या बर्थडेला यावं ही त्यांची इच्छा असते. म्हणजे मोठे आले किंवा नाही आले ना, तरी त्यांना काही वाटत नाही. फक्त त्यांना गिफ्ट्स हवे असतात. त्यानंतर आम्ही त्याला छान असा केक भरवला. सगळ्या मुलांनी जे काही छोटे-छोटे गिफ्ट्स आणलेले होते ते दिले. त्यांचे पण थोडेसे फोटोज काढून घेतले आणि त्यानंतर मात्र त्यांना मस्त असा खाऊ खायला दिला. फरसाण, केक आणि चॉकलेट्स आणलेले होते. चॉकलेट जास्त होते त्यामुळे सगळ्यांना थोडे जास्त चॉकलेट्स दिले. केक पण मोठा होता त्यामुळे पोटभर सगळ्यांनी केक पण खाल्ला. तर सगळ्यांना असं छान इथे बसवलं असं आणि नंतर सगळ्यांनी ना ते एन्जॉय केलं. खूप भारी वाटतं त्यांना आणि मुलांना ह्याच गोष्टी खूप आवडतात. आणि ही चिल्लर पार्टी घरी गेल्यानंतर आम्ही जेवणं केली. जेवणामध्ये मी छान छोले, चपाती आणि जीरा राईस तर हे बनवलेलं होतं. छान आम्ही सगळ्यांनी जेवणं केली, केक पण खाल्ला आणि त्यानंतर सगळं आवरून मग निवांत इथे बसलो मुलांची गंमत बघत. आता श्लोक घरामध्ये लहान आहे त्यामुळे त्याचे सगळे लाड होतात. त्यामुळे त्याच्या हातातून कोणी वस्तू घेत नाही. पण शंभू आल्यामुळे शंभूला ना श्लोकच्या हातातल्या सगळ्या वस्तू पाहिजे होत्या आणि त्यांची इथे भरपूर खेळले, भरपूर भांडले आणि भरपूर मस्ती सुद्धा केली असं चालू होतं. तर हे त्याचे काका-काकी आणि शंभू माझा लहान पुतण्या आणि आजी-बाबा तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतातच. तर अशी ही माझी फॅमिली आहे. आमचं इतकं छोटंसं असं कुटुंब आहे. ते गावाला राहतात आणि कधी वाटलं काही असलं तर ते इकडे सुद्धा येतात. तर चला असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.